2-4 दिवसापासून आहे ना बायकोची कटकट चालू होती हो का काही गोंडे तयार करायचे तेवढं मळून द्या. फायनली आज वेळ भेटला आणि आपण कांद्याचं बी पूर्णपणे तयार झाले बरं का आपलं. आता आपल्या बियाला आहे ना मागणी भरपूर वाढलेली हो. डायरेक्ट आपल्याला परराज्यामधून कॉन्टॅक्ट येऊ राहिले म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ राहिले बियासाठी. आणि पण आपलं बी पण आहे डायरेक्ट घरगुती आणि भरपूर शेतकरी विचारतात की बीची व्हरायटी कोणती आहे म्हणजे कोणत्या जातीचं आहे. तर आपलं हे घरगुती बी आहे आणि ते गावठी आहे बरं का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे एकदम घरगुती आणि एकदम चांगला कलर असलेला कांदा आहे. टिकवणूक क्षमता वगैरे काय असेल ना एकदम आपला घरगुती बी आहे. तर इकडे कांदा चाळीव आपला आहे ना पडदा सिस्टीमचं काम चालू आहे. आता भरपूर शेतकरी विचारतात की नेमकी खर्च किती आला. तर आपण यासाठी ना 25 किलो कागद वापरलेला आहे. आता 25 किलो कागद हा आपण ₹185 रेटने घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला एक 180 फूट आहे ना 1 इंची पाईप लागलेला आहे. 2 गिअर बॉक्स लागलेले, एक्सल वायर लागली आणि रोलर वगैरे म्हणजे भरपूर काही खर्च एक 14 ते 15,000 खर्चामध्ये ना तुमची चाळ होऊ शकते म्हणजे बऱ्यापैकी ना आपला ताण वाचतो एवढंच बाकी खरं आहे. आता पडदे सिस्टीमचं काम तर पूर्ण झालं आणि त्याचबरोबर आपण आहे ना विहिरीला अजून एक पेटा वाढून घेऊ राहिलो कारण आपल्या इथं आहे ना वर्दळ वाढलेली आहे कारण आपल्या इथं मजूर काम आले त्यांचे लहान मुलं येतात किंवा आपले अनु समूह सारखे मळ्यामध्ये आपल्याबरोबर येतात. त्यामुळं टेन्शन नको कारण आपल्या विहिरीचं जे पेटं होतं ना कड्याचं ते एकदम हाईट कमी होती म्हटलं एक पेटा वतून घेऊ टेन्शन राहणार नाही